घर गच्च भरलेला आहे, गच्च मंडप भरलेला आहे. नवरादेव नवरी मंडपात येऊन जवळ राहिले. तिकडून स्वयंपाक करून कोणीतरी आवाज देतोय, काका अरे चल, अरे चल यार, तुझ्या एकुलत्या एक मुलीचं लग्न आहे, तू काय तू बसून राहिला. चल रे दादा चल, एकुलत्या एक मुलीचं लग्न आहे, त्याने स्वयंपाक करते, चल रे. तू काय लक्ष देतो रे, ते स्वयंपाक बरोबर करते, तुझ्या यार एकुलत्या एक मुलीचं लग्न आहे, चल. स्वयंपाक घरामध्ये असलेला बाप पळत निघतो. असं आपण मंडपामध्ये जात नाही हो दादा, मंडपात जात नाही, लांबच उभा राहते बाप. विचार करा दादा, बापाची हिंमत होत नाही मंडपात जायची. शेवटच्या त्या गेटवर उभा जो राहतो त्याला बाप म्हणतात. बाप जा विचारा, ज्यानं मुलगी दुसऱ्याला दिली असेल ना, त्याचा काळीच काय म्हणत असेल, खालीच काय म्हणत असेल, त्याच्या एकुलत्या एक मुलगी दुसऱ्याला दिली हो, दुसऱ्याला दिली, काय म्हणत असेल. काळजावर गोटा ठेवून दुसऱ्याच्या हातात मुलगी जातोय. त्यानं त्याचा स्वभाव पाहिलेला नसते, त्याच्या घरची सासू सासरे कसे असेल, मला माझ्या मुलीला कसे सांभाळतील त्याला माहीत नसते हो, माहीत नसते. त्याची हिंमत होत नाही मांडवामध्ये जायची, हिंमत होत नाही. नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी, सासर नाही बहीण निघाली, सासर नाही बहीण निघाली, आवाची लाडी, नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी. सर्व मांडपात असते, मामा मामी काका चुलते काके सगळे मांडवात असते, पण पोरीचा बाप लग्नाच्या गेटवर उभा जो राहते ना, त्याला बाप म्हणते नाही बाप. आणि अक्षता टाकतो का, मंगलाष्टक होते ना. अक्षता टाकत असताना बाप प्रत्येक डोळ्याच्या ठेंबातून मुलीची एक एक आठवण काढते, उभी राहते. अक्षता फेकत असताना एक एक उंबरठ्यावर आठवण येते. जेव्हा जेव्हा ताई आजपर्यंत कधी मला 1 रुपयाचा मला त्रास दिला नाही, आजपर्यंत मला कधी मनानं ड्रेस मागितला नाही, आजपर्यंत कधी माझ्यावर हक्क गाजवला नाही. माझ्या लाडाची लेक, माझ्या लाडाची लेकरू आज परक्या घरी जाणार. अक्षता टाकत असताना बाप अक्षता सहन होत नाही हो.